नमस्कार मंडळींनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयुष्मान भारत योजना संदर्भातील 25 जुलै 2026 पर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट जाणून घेणार आहोत. ओके, आता पहिली जर आपण अपडेट बघितली, ओके, त्याविषयी जर सांगायचं झालं तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक मोठी अपडेट आलेली आहे. 70हून अधिक सदस्यांच्या ब्रिक्स शिष्टमंडळाने चंदीगड येथील PGIMER रुग्णालयाला भेट दिलेली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी भारताच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे आणि आयुष्मान भारत योजनेचे विशेष कौतुकसुद्धा केलेले आहे आणि ही भारतासाठी मोठी अभिमानाची बाबसुद्धा आता मानली जात आहे. तसेच आयुष्मान भारत योजनेचा प्रभाव जर आपण बघितला, ओके, तर PGIMERच्या संचालकांनी सांगितले की ब्रिक्स देशांचे प्रतिनिधी आयुष्मान भारत योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अत्याधुनिक उपचारांमुळे आता प्रभावित सुद्धा झालेले आहेत. यामध्ये न्यूरोसर्जरी म्हणजेच मेंदू आणि मज्जासंस्थेवरील शस्त्रक्रिया, हृदय शस्त्रक्रिया, कर्करोगावरील आधुनिक उपचार आणि अवयव प्रत्यारोपण म्हणजेच काय ऑर्गन ट्रान्सप्लांट या सर्व सुविधा पात्र लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे पाहून शिष्टमंडळाने भारताचे आता यामध्ये कौतुकसुद्धा केलेले आहे. ओके, आता आपण थोडं मानसिक आरोग्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे, तिथे सुद्धा लक्ष देऊया थोडं. ओके, आता इथे झालं काय की या भेटीदरम्यान आणखीन एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मानसिक आरोग्य केंद्राचे नेटवर्क उभारण्यासाठी आणि आरोग्य क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करार म्हणजेच काय MOU स्वीकारण्यात आलेला आहे. MOU म्हणजेच 2 संस्था किंवा देशांमधील सहकार्याबाबतचा अधिकृत करार. ओके, आता नंतरची जर आपण अपडेट बघितली या योजनेविषयी तर आता महाराष्ट्रामध्ये एक प्रकरण आढळून आलं आहे की आता छत्रपती संभाजीनगर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आयुष्मान कार्ड काढण्यासाठी काही लाभार्थ्यांकडून 100 ते 150 रुपये अवैधरित्या घेतल्याचा आरोप समोर आलेला आहे. या प्रकरणामुळे प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. ओके, आता CCTV बाबत एक धक्कादायक माहितीसुद्धा समोर आलेली आहे. ओके, आता या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान एक महत्त्वाची बाब सुद्धा समोर आलेली आहे की आयुष्मान कार्यालयाजवळ CCTV कॅमेरा असला तरी त्याचा फोकस कॅज्युअल्टी विभागाकडे असतो. ओके, आणि आयुष्मान कार्यालय मात्र कॅमेऱ्याच्या कक्षेबाहेर असल्याचे यामध्ये समोर आलेले आहे आणि मात्र जो फोकस आहे CCTVचा तो तर फक्त आणि फक्त कॅज्युअल्टी विभागाकडेच आहे आणि यामुळे काय होणार आहे, चौकशी आता अधिक गंभीर बनलेली आहे. यामध्ये आता रुग्णालयाचे यामध्ये एक स्पष्टीकरण आलेले आहे की या प्रकरणावर रुग्णालय प्रशासनाने ही भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार आयुष्मान कार्यालयात काम करणारे आरोग्य मित्र कर्मचारी हे मेडी असिस्ट TPA कंपनीचे कर्मचारी आहेत. या प्रकरणात रुग्णालयाची थेट जबाबदारी नसल्याचे प्रशासनाने सांगितलेले आहे. ओके, आता लाभार्थ्यांसाठी एक सूचना आहे, महत्त्वाची आव्हान आहे की PMJAYचे जिल्हा समन्वयक मिलिंद जोशी यांनी लाभार्थ्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे की ते म्हणाले आयुष्मान कार्ड काढण्यासाठी किंवा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कोणालाही तुम्ही पैसे देऊ नका. जर कोणी पैसे मागितले तर त्वरित संबंधित अधिकाऱ्यांकडे तुम्ही तक्रार नोंदवा. ओके, आता तसेच महाराष्ट्रात AIचा वापर, ओके, या योजनेसाठी. ओके, आता या संदर्भात जर अपडेट बघितली तर राज्यात आरोग्य योजनांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकार आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी असे सांगितले की AI आधारित KMS 2.0 प्लॅटफॉर्म आणि फ्लाइंग स्क्वॉडच्या मदतीने संशयास्पद व्यवहारांवर आता लक्ष पूर्णपणे ठेवले जाणार आहे. ओके, यामुळे होणार काय, बनावट दावे आणि गैरव्यवहार लवकर शोधणे आता शक्य सुद्धा होणार आहे. ओके, तसेच आता एकाच मोबाईल क्रमांकावर हजारो द्यावे याबद्दलही एक अपडेट आलेली आहे न्यूज. या प्रकरणातील आणखीन एक धक्कादायक माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे की भाजप आमदार राहुल आहेर यांनी असा आरोप केला आहे की सुमारे 95 रुग्णालयातील जवळपास 9,000 दावे एकाच मोबाईल क्रमांकांशी जोडले गेलेले आहेत. ओके, आता या प्रकरणाची सध्या सखोल चौकशी सुरू आहे मोठ्या पातळीवर. आता सरकारची जर यामध्ये कारवाई बघितली तर या गंभीर आरोपानंतर सरकारने तातडीने कारवाई सुरू केलेली आहे. आतापर्यंत 4 रुग्णालयांवर कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच आणखी काही रुग्णालयांची चौकशी सुरू असल्याची जी माहिती आहे ती सुद्धा देण्यात आलेली आहे. आणि लाभार्थ्यांसाठी काही महत्त्वाची सूचना आहेत. जर तुम्ही आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही
आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी कोणालाही पैसे देऊ नका, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. सगळ्या अधिकृत केंद्रातूनच तुम्ही नोंदणी करून घ्या. कोणतीही संशयास्पद मागणी झाल्यास त्वरित तुम्ही तक्रार करा. कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या माहितीवर तुम्ही विश्वास ठेवू नका. तर मित्रमंडळींनो, 25 जुलै 2026 पर्यंतच्या आयुष्यमान भारत योजनेच्या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या. आणि हा व्हिडिओ माहितीपूर्ण तुम्हाला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि सरकारी योजना व ताज्या अपडेटसाठी आपल्या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.